मध्य पूर्वेतील भूराजकीय तणावामुळे लादलेल्या हवाई निर्बंधांचा भारताच्या देशांतर्गत विमानसेवांवर देखील गंभीर परिणाम झालाय। 1 मार्च रोजी भारतीय विमान कंपन्यांनी एकूण 350 उड्डाणं रद्द केली आहेत, ज्यामुळे अनेक ठिकाणी हजारो प्रवासी खोळंबून पडले आहेत। इराण, इराक आणि इतर देशांवर लादलेल्या निर्बंधांमुळे दिल्ली, मुंबई तसंच नागपूरसह प्रमुख विमानतळांवरील उड्डाणांवर परिणाम झालाय। इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि स्पाइसजेट सारख्या विमान कंपन्यांनी उड्डाणांमध्ये लक्षणीय कपात केली आहे। नागपूर विमानतळावर डझनभर उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवाशांनाही अडचणी येत आहेत। नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रवाशांना त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांकडून त्यांच्या विमानांची स्थिती तपासण्याचा आणि परतफेड किंवा पर्यायी व्यवस्थांसाठी त्वरित त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिलाय। मंत्रालय एअरलाइन्स, विमानतळ ऑपरेटर आणि इतर भागधारकांशी सक्रियपणे समन्वय साधत आहे। सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे। तज्ज्ञांनुसार संकट अनेक दिवस राहू शकतं, तर प्रवाशांना ॲप्स किंवा हेल्पलाईनद्वारे अपडेट्स मिळू शकतात।